नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न चांगलाच गाजला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या जाहीर सभेत एका तरुणाने कांद्याच्या प्रश्नी बोला असं म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। सोमवारी मतदानावेळी पुन्हा एकदा दिंडोरी मतदारसंघात कांदा प्रश्न चर्चेत आल्याचं बघायला मिळालं। दिंडोरीत मतदानाच्या वेळीही कांदा गाजला। कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदानाला, पोलिसांचा आक्षेप, काही वेळ केंद्रात तणाव। चांदवडमधल्या प्रकारानं कांदा पुन्हा चर्चेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा अशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ओळख। त्यामुळे जेव्हा जेव्हा कांद्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचे तीव्र पडसाद इथे उमटतात। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा दिंडोरी मतदारसंघात कांद्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं। अगदी थेट पंतप्रधान मोदींच्या सभेत सुद्धा याच कांद्याच्या प्रश्नाचे पडसाद उमटले। आता मतदानाच्या दिवशी सुद्धा चांदवडच्या वडगाव पंगू इथे गळ्यात कांद्याच्या माळा घालून काही शेतकरी मतदानासाठी आले। पोलिसांनी यावर आक्षेप घेत या शेतकऱ्यांना मतदान केंद्रात जाण्यासाठी मज्जाव केला। त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। काही काळ तणावही निर्माण झाला। हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे। आमच्या कांद्याला कधीच एवढ्या 2-5 वर्षांमध्ये कधीच भाव मिळाला नाही। आमचं जडणघडण कांद्यावर आहे। आम्ही माळा घालूनच मतदान करणार। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे। कांद्याच्या माळा घालून मतदानाला आलेल्या शेतकऱ्यांची पोलिसांनी समजूत काढली। यानंतर शेतकऱ्यांनी गळ्यातील कांद्याच्या माळा काढून मतदान केलं। पण या संपूर्ण प्रकारामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्टाईलनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केलं। कांद्याची माळ घातली म्हणून मी मतदान करू शकलो नाही वगैरे, हे असं काही करू नका। तुम्हाला मतदान करा तुम्ही, आणि मग कांद्याच्या माळा वगैरेच्या आम्हाला दाखवा ना। जे कोण राजकारणी आहेत किंवा सत्ताकारणी जे असेल त्यांच्या पुढे आपण ते माळा दाखवा, त्यांच्या पुढे सत्याग्रह करा। हे विचारे जे सरकारी नोकर आहेत हे काय करणार आहेत? एकंदरीतच निवडणुकीत गाजलेल्या कांद्याच्या मुद्द्याचे पडसाद अगदी मतदानाच्या वेळी सुद्धा उमटले। त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात कांदा कुणाचा बांधा करतो हे 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।